हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. याला तुम्ही काय म्हणताय माहिती नाही, आमच्याकडे याला कोडबळे असे म्हणतात. काही जण ह्याला शेंगोळ्या देखील म्हणतात. हे मिक्स पिठाचं बनवलेलं असतं. खाण्यासाठी अगदी टेस्टी लागतं. गरम गरम अशी खाण्याला फार मस्त लागतं. तर चला याची रेसिपी बघूयात. 3 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेली आहे. हे खाण्यासाठी इतके टेस्टी लागतात ना गरम गरम, आणि दुसऱ्या दिवशी जरी राहिले ना त्याला दह्यासोबत खायला आणखीन टेस्टी लागतात. हे बघा, अशी व्यवस्थित पीठ मी चाळून घेते. आता त्यानंतर ह्याच्यामध्ये पाऊण वाटी बेसन आणि पाऊण वाटी गव्हाचं पीठ ते देखील चाळून घेते. आता यामध्ये लसूण आलं लसणाचं पेस्ट टाकलेली आहे आणि हातात थोडीशी ओवा तेल अशा हाताने क्रश करून टाका. आणि थोडीशी जिरे, लाल तिखट तुम्हाला हवं तेवढे मीठ आणि तिखट कमी जास्त करू शकता. हळद आणि धनिया जिऱ्याचं पावडर देखील मी टाकलेली आहे. चवीनुसार मीठ. ह्या सगळ्या पिठाला एकजीव करून घ्या अशा हाताने चोळून. अशा प्रकारे मी अशा प्रकारे दोन्ही हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता थोडी थोडी पाणी टाकून याला घट्ट मळून घ्या. तुम्ही कोणी कोडबळे खाल्लेत मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर नाही केलेले असेल नक्की एकदा ट्राय करा. अशा प्रकारे व्यवस्थित असे पीठ मळून घ्या. हे बघा, अशा प्रकारे. आता झाकण लावून इकडे फोडणीची तयारी करून घेते. तर अशी 3 पळी मी तेल टाकलेली आहे. जिरे थोडीशी भाजले की त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी देखील टाकून, जिरी मोहरी दोन्ही टाकून कांदे देखील टाका. व्यवस्थित असे कांदे परतून घ्या. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ते टाकून पुन्हा थोडंसं हलवून घ्या. काही जास्त मसाल्याची गरज नाहीये, कारण आपण ऑलरेडी पिठामध्ये सगळे टाकलेले आहेत. हे बघा, असे व्यवस्थित असे मिक्स करून घ्या. आता यामध्ये पाणी ओतून घ्या. मी अशी छोट्या पातेलीने 2 पातेलं पाणी घेतलेले आहे. तुम्हाला कसं कमी जास्त लागतं त्यानुसार, तुम्हाला जर रस्सा पाहिजे असेल तर थोडी जास्त टाकून घ्या. थोडीशी मीठ, कारण आपण पिठामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे, त्यामुळं बघून टाकून घ्या थोडीशी. हे बघा, आपलं पीठ आता व्यवस्थित असे मुरलेलं आहे. मी इथे थोडं पीठ घेते आणि बाजूला ते ठेवून देते. जास्त तुम्ही पातळ केलं ना मग बाकीचे कंप्लीट गरजेपर्यंत ते असे जास्तच लुसलुसीत होऊन जातं पीठ. हे बघा, मी अशी थोडी पीठ घेऊन कशी बनवायची तुम्हाला दाखवते. थोडे असे हातात पीठ घेऊन हाताने चोळून त्याला जॉईंट करून घ्यायचं. अशा प्रकारे. पाऊस यायला लागला ना, माझी आजी नेहमी करायची. अशा प्रकारे सगळे करून घ्या. तुम्ही यामध्ये पाहिजे असेल तर थोडी अर्धी वाटी तशी तुम्ही उडदाची डाळीचं पीठ देखील टाकू शकता. हे बघा, अशा प्रकारे राहिलेले देखील मी असेच करून घेते. इकडे पाणी आपलं उकळायला ठेवलेलं आहे. बनवायलाही सोपं आहे आणि मसालेही कमी लागतात, पण चवीला अगदी टेस्टी लागतात बरं का. हे बघा, माझी आजी नेहमी असे हाताने मुटके पण बनवायची. मी पण असेच करते, तिच्यासारखीच करत असते मी पण. हे बघा, अशा प्रकारे. बघा, इथं पाणीला उकळी आलेली आहे. आता ह्या उकळीमध्ये
आपण केलेले सगळे कोडबळे टाकून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे। एक लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही पुढचं जे राऊंड आहे ते टाकताय ना, त्यावेळी तुम्ही आधी त्याला मिक्स असं हलवून घ्या, एकत्र हलवून मग त्यानंतर बाकीचे राहिलेले टाकून घ्या। हे बघा असं झाकण लावून ठेवून द्या। आता बाकीचे राहिलेले देखील मी पुन्हा नेक्स्ट टाइम टाकते ना, तेव्हा पुन्हा उकळी येते। एकदा चमच्यानी व्यवस्थित हलवून घ्या, याने काय होतं खाली चिटकणार नाहीयेत। हे बघा अशा प्रकारे हलवून पुन्हा आपण बनवलेले कोडबळे पुन्हा टाका त्याच्यामध्ये, अशा प्रकारे। हे कोडबळे कोणी कोणी खाल्ले मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा, आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राइब करून घ्या। हे बघा पूर्ण आपले असे शिजून झालेले आहेत। गॅस मात्र लो फ्लेमवर ठेवूनच सगळे कोडबळे करून घ्यायचं, मीडियम हाय फ्लेमवर। मग नंतर अगदी लो फ्लेम करून झाकण लावून पुन्हा असं 10 मिनिटं शिजून घ्यायचं। बघा आपले कोडबळे अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहेत, अशा प्रकारे। तुम्ही सगळ्यांनी नक्की एकदा ट्राय करा। तर चला आपण आता 5 मिनिटं ठेवून आता खाण्यासाठी घेऊयात। तर बघा असे हे आपले कोडबळे रेडी झालेले आहेत। तुम्ही याला काय म्हणताय ते देखील मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा। थँक यू।